हॅलो गाईज, तर आजची स्टोरी लिटरली थोडी क्रेझी आहे. आमच्या फ्लाईटला फक्त 2 आवर्स बाकी होते आणि मी त्यावेळी बॅक पॅकिंग करायला घेतले. बिकॉज गाईज वी आर गोइंग टू गोवा. आतापर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन जे काही शॉपिंग केलं होतं ना, ते सगळं न्यू स्टफ लिटरली घाईघाईत बॅगमध्ये भरलंय. आणि बिलीव्ह मी, फक्त 10 मिनिटांमध्ये मी रेडी झाले. आणि मजेशीर म्हणजे माझा आणि तेजसचा एअरपोर्ट लुक सुद्धा ऑलमोस्ट सेमच होता. तेजसने तर या सगळ्या गडबडीत गेट रेडी विथ मी पण शूट केलं. मी खरं तर या ट्रिपसाठी खूप प्लॅनिंग केली होती. शॉर्ट्स काय असतील, काय शूट करायचे, सगळं मेंटली रेडी होतं. पण ऍक्च्युअल मोमेंट आला आणि मला बॅग पॅक करायला सुद्धा प्रॉपर टाइम मिळाला नाही. मग फायनली आम्ही ऑटो केली आणि रीच द एअरपोर्ट. आमच्यासोबत काही फ्रेंड सुद्धा जॉईन झाले. आणि गाईज, दिस वॉज अवर फर्स्ट एव्हर फ्लाईट एक्सपिरियन्स. आणि त्याहून स्पेशल म्हणजे आम्ही पहिल्यांदाच ऍक्च्युली गोवाला जात होतो. गोवा जवळपास गेलो होतो आधी, पण एक्झॅक्ट गोवा ट्रिप ही आमच्यासाठी फर्स्ट टाइम होती. सो ऑब्व्हियसली एक्साइटमेंट वॉज लिटरली नेक्स्ट लेवल. मनात एक वेगळाच आनंद होता. लाईक वेट, आर वी रिअली डुईंग दिस? एअरपोर्ट आम्ही आतापर्यंत फक्त बाहेरूनच पाहिलं होतं, पण आज फर्स्ट टाइम आम्ही एअरपोर्टच्या आत गेलो. मग बॅग्स चेकिंगला गेल्या, सिक्युरिटी झाला आणि फायनली अवर बोर्डिंग पासेस वेर इन अवर हँड्स. आणि गाईज, त्यानंतर एक्साइटमेंट अजूनच वाढली. ऑब्व्हियसली बोर्डिंग पासेस सोबत थोडा फोटोशूट तर बनतोच ना. मग आम्ही फ्लाईटचा वेट करत बसलो होतो. मनात एकच थॉट, फ्लाईट कधी येणार. आणि तेवढ्यात अचानक प्लेन लँड झालं. ओ माय गॉड, इतकं जवळून प्लेन पहिल्यांदाच पाहण्याचा जो एक्साइटमेंट होता ना, आय लिटरली कुड नॉट बिलीव्ह इट. आणि मग फायनली अवर फ्लाईट आली. गाईज, जसं जसं आम्ही त्या प्लेनच्या जवळ जात होतो ना, तसं लिटरली एकच थॉट येत होता, इज दिस ऍक्च्युअली हॅपनिंग? इज दिस अ ड्रीम और आर वी रिअली गोइंग टू फ्लाय? इवन नाउ while I'm telling you this, I can still feel that exact excitement. Finally we entered the flight and guess what? We were literally the first ones to board. आणि माझी एकच विश होती, प्लीज मला विंडो सीट मिळू दे. बट तिथे एक छोटासा इन्सिडेंट झाला जो तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये समजेल. सो गाईज, फायनली अवर गोवा जर्नी हॅज ऑफिशियली बिगन. पुढे काय झालं, विंडो सीट मिळाली का नाही, आणि तो इन्सिडेंट एक्झॅक्टली काय होता, ते सगळं पाहण्यासाठी भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. टिल देन, बाय बाय.